पिंजरा पिंजरा रे या लवकर किती पसारा केला जाऊ आनंदी, किती दिवसांनी तू घरी आलीस. नीट काळजीपूर्वक वागा. मी आहेच तुमच्या बरोबर. आणि हेच हे जरा रोमांस ना कमी करा. सांग ना त्याला काहीतरी. आपण सगळं ठरवलेलं लक्षात आहे. नशीब. हे वीर, आनंदीला त्रास द्यायचा नाही. गाठ माझ्याशी आहे. आनंदी, गोरकाकांनी आता काय सांगितलं होतं वी? मी कोणाचं काही ऐकणार नाही आनंदी, कारण माझ्या बायकोने हे सिद्ध केलंय की ती नुसती सुंदर नाही तर खूप हुशारही आहे. वीर साहेब, पास झाली ही साखर पेरणी. आपल्याला भांडायचं ना, आणि अशा पद्धतीने भांडायचं की सगळ्यांना खरं वाटलं पाहिजे. पण मी काय म्हणतो आनंदी, आपण आज नको भांडायला. आपण उद्या भांडूया, कारण आज खोटं खोटं का होईना पण मला माझ्या बायकोशी भांडायची इच्छाच नाही. हजबंड, गोरकाकांनी काय सांगितलं त्याचं वागायला नको आपल्याला. पण हो मिसेस, आय लव्ह यू ना. वीर, हो मिसेस, आय लव्ह यू. ऐकलं नाही? ऐकलं नाहीस का मी काय म्हणाल होते? कोणालाही भीत नाहीये मी. माझी लग्नाची बायको असतो, त्यामुळे मला भांडायचं असेल तेव्हाच भांडेन मी तुझ्याशी. पाया पडते वी, भांडायचं ना आपल्याला. आज नाही, उद्या. ए आनंदी, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खोलीत यायची? मी कुठेही जाणार नाहीये वीर, मी कुठेही जाणार नाहीये. आता हेच माझं माहेर आणि हेच माझं सासर. तुझ्या नावाचं कुंकू लावते ना मी कपाळाला. मी तुला सोडून कशी जाऊ? ते मला काही माहिती नाही. तुला जायचंय तिथे जा, पण चालती हो. हे बघ, सारखा सारखा माझ्यावर संशय घेतेस, ते मला अजिबात आवडत नाही. प्रश्न संशयाचा नाहीये वीर, प्रश्न विश्वासाचा आहे. आणि तुझा माझ्यावर विश्वास असलाच पाहिजे. हे बग, संसारात एकाचा जरी विश्वास कोलमडला ना, तरी संसाराला तडा जाऊ शकतो. ए ए ए आनंदी, उगाच असं इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस मला. किती जोरात बोलतोय. खाली आवाज जायला पाहिजे ना. कळलं का? चल चालती हो इकडनं. मी कुठेही जाणार नाहीये वीर, मी कुठेही जाणार नाहीये. शेवटी लग्न करून मी या घरात आलीये. आता इकडनं बाहेर पडली तर माझी अंतरात्रास बाहेर पडेल. चालेल, तेही चालेल, पण एक क्षणही मी आता माझ्या डोळ्यासमोर तुला पाहू शकत नाही. चल चालती हो. वीर, मला माफ कर. वाटलं तर मी तुझ्या पाया पडते. हो चालेल, पण तरी चालती हो लगेच इकडनं. बघितलंस ना, 10-15 मिनिटं मी झाली नाही, तिला येऊन लागली माझ्या लेकाशी भांडाया. आता हे या गोरखला सांगितलं ना तर त्याला खरं बी नाही वाटायचं. मोठाच पुळका आहे तो त्याला त्याच्या पुतणीचा. गोरख काकाला नको तिथे शहाणपणा करायची सवयच आहे. आता वीर भांडतोय तिच्याशी, नंतर तिच्याच पुढे पुढे करेल, कारण त्या आनंदीला ना मस्त माणसं हँडल करता येतात. गेली होती चांगली घरी, तू उगाच गोरख काका इथे बॅग घेऊन आलाय. चल चल, मी तुझा काही ऐकणार नाहीये. तू चालती हो इकडनं. आई, गोरखदाराच्या भीतीने तू हिला घरात ठेवलंयस ना, मग तुझ्या खोलीत ठेव, माझ्या खोलीत नको. मी नाही संसार करू शकत हिच्याशी. मला नकोय ती माझ्या खोलीत. हे बघा, असं करू नका. वाटलंच मी तुमच्या पाया पडते. हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, पण तू जा इकडनं. मी कुठे जाऊ? जिथून आलीस तिथे जा ना, मला काय विचारतेस? हे बघा, गोरख काका मला पुन्हा घरात नाही घेणार. तुझा गोरखदादा म्हणजे काय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे का? त्याचा निर्णय अंतिम असायला? सारखं आपलं गोरख काका हे म्हणाला, गोरख काका ते म्हणाला. मी तुला शेवटचं सांगतोय, चालती हो इकडनं. आई, सांग ना हिला. अहो, असं करू नका, मला राहू द्या इथे. मी पाया पडते ना तुमच्या. हे बघ, तुला राहायचंय तिथे राहा, पण माझ्या खोलीत तुला जागा नाहीये. ए आनंदे, तो काय सांगतो ते कळत नाही का तुला? आणि तसं बी नारायणी आहे त्या खोलीत. तू नोकरांच्या खोलीत जा बघू, पंढरे आहे तिथं. पण मी तिथं कशी राहू शकते? कशी काय राहणार म्हणजे? माणसंच राहतात ना त्या खोलीत.
आणि पंढरा तुझ्या माहेरचा माणूस आहे ना मग. आणि अक्काच्या वाड्यात राहायचीच की त्याच्या खोलीत. आई पण लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती. आता तुला सांगितलेलं ऐकू येत नाही का? आई थँक्यू आई. बघ ना, म्हणजे माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हा सगळ्यांना हे भोगावं लागतंय. पण खरंच मी सांगतो तुला, तू लवकरात लवकर ना हिला घराबाहेरच काढ. अगे महाराणे, आता तोंड बघत काय उभी राहिलीस? उचल ते सामान आणि जा. मला नक्की झालंय तरी काय? पण काही का असे ना, आनंदीपासून दूर झाला ना हेच माझं भाग्य. आता यांना असंच कायमचं दूर ठेवलं पाहिजे, मग झालं माझं काम. आता हे सगळं मम्माला सांगायला हवं. मम्मा माझा फोन का उचलत नाहीये? माझ्या खासदार वडिलांच्याकडून तुमची वाटेल ती कामं तुम्ही करून घेतलीत आणि आता मला ही अशी उत्तरं देताय. तुम्हाला लाज नाही वाटत काय? त्या नागनाथला शिक्षा झालीच पाहिजे, ऐकताय का? काय करणार अक्कासाहेब, त्यांच्या विरुद्ध कोणतेच पुरावे सापडले नाही आम्हाला. अगदी साधं दुधाच्या ग्लासवर त्यांच्या बोटाचे ठसेही सापडले नाहीत. नागनाथ कादंबरी लिहित होते. मच्छिंद्र साहेबांनी चुकून सही केली असू शकते आणि हा काही पुरावा होऊ शकत नाही नागनाथ विरुद्ध. इनफॅक्ट त्यांच्या विरुद्ध कोणताच पुरावा नाही आमच्याकडे. मग त्याला कशाच्या जोरावर आम्ही कस्टडीमध्ये ठेवू शकतो? पुरावे नाहीयेत ना, मग ते निर्माण करा. काय वाटेल ते करा, पण नागनाथ तुरुंगामध्ये सडला पाहिजे, कळलं का तुम्हाला? माफ करा अक्कासाहेब, आता या प्रकरणामध्ये स्वतः गोरख साहेबांनी लक्ष घातलंय. त्यांचा समाजकार्यातला दबदबा तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मला काही उलटसुलट करता येणार नाही. नागनाथला मला सोडावंच लागेल. बोल नारायणी. मम्मा, गोरख काका आनंदीला इथे घेऊन आला होता आणि त्याने जबरदस्ती तिला इथे ठेवायला सांगितलंय. गोरख, काय अक्कांची परवानगीशिवाय आत नाही जात आहे. डोकं ठिकाणावर आहे तुझं? दादा, अक्कांनी सांगितलंय की साहेबांच्या खोलीत त्यांच्या परवानगीशिवाय कोणाला सोडायचं नाही. अक्का काय मालकी नाही का या घराची? अरे भावाला भेटायचंय मला, चल हो बाजूला. दादा, अक्कांना विचारून या. विष्णू, गोरखला आज येऊ दे, मलाही बोलायचंय त्याच्याशी. विष्णे, तुला अंदाज आहे माझा. मला माझ्याच घरात अडवण्याची हिंमत करतोयस तू. मारून टाकी. मरणाची भीती कुणाला आहे? अक्कांच्यासाठी जीव गेला तरी 72 नाही सोडणार तुम्हाला. तुझी अक्का आहे ना, ती इथं उभी असताना तिच्या समोर ही कडी उघडून आत जाणार मी. बघायचंय तुला. गोरखदादा, माफ करा मला, पण अक्कांनी सांगितलंय कुणाला भी त्यांच्या परवानगीशिवाय आत सोडायचं नाही. विष्ण्या, याचे परिणाम फार वाईट होतील, मी सांगतोय तुला. परिणामांची चिंता कुणाला आहे गोरखदादा? तर माझी ऑर्डर समज.
दार उघड चल. अक्कांच्या शिवाय मी दुसऱ्या कोणाची बी ऑर्डर घेत नाही हा? आणि त्यांनी सांगितलंय मला की त्यांच्या परवानगीशिवाय चिटपाखरू पण आज जाऊ द्यायचं नाही. तर मग जायचं असेल तर माझा मुर्दा पाडून जावं लागल. गोरख दादा. विष्ण्या, माझ्या दादाला भेटायला त्याच्या बायकोच्या परवानगीची गरज नाही मला. विष्णू गोरख अरे विष्णू काय चाललंय हे? विष्णू माझं आई गोरखला हात सोड तू. विष्णू गोरख अरे काय चाललंय? विष्णू सरस्वती, या विष्णूची अरेरावी थांबणार आहे की नाही? तू ताबडतोब इथे ये. त्यांनी गोरखला अडवलाय बाहेर. मार त्याला. मार. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही वेडे आहात का? मारामारी कशी करता लहान मुलांसारखे? थांबा. यांच्या खोलीच्या बाहेर कसला तमाशा चाललाय शोधता का तुम्हाला? का इतक्या वेळ का डोळे बंद करून बसली होतीस का? गोरख दादा अक्कांशी नीट बोला. विष्णू, विष्णू. गोरखला जीवानिशी का नाही मारलंस? माझे सगळे प्रश्नच मिटले असते ना. काय काय समजावायचं तुला हेही कळत नाही. लग्न झाल्यापासून गोरख नावाची 7.5 मागे लागली. आता आज जाऊन कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे देवास ठाऊक. हाय, केवढी भूक लागली, काही खायला पण दिलेलं नाहीये. केवढा वेळ झालाय. स्वतःच स्वतः काय कंटाळा आलाय मला. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. एकदम हस्बंड मटेरियल आहे हा. ओजसच्या आधी हा भेटला असता ना तर बरं झालं असतं. पण हरकत नाही. रिस्पॉन्सिबल हस्बंड आणि रिस्पॉन्सिबल बाप बनण्याचे सगळे गुण आहेत त्याच्यात. आता मला याला धरून राहिलंच पाहिजे. मम्मा जशी माझ्या बाबांशी चांगलं वागून त्यांच्या आयुष्यात टिकून राहिली आहे ना, तसंच मला याच्या आयुष्यात टिकून राहिलं पाहिजे. फक्त माझ्या बाळासाठी. ह्याचं मूल माझ्या पोटात असतं तर ह्याच्यासारखंच देखणं आणि हुशार झालं असतं नाही. का माझ्याशी दुष्टपणे वागलास वीर? तू माझ्याशी नीट संसार केला असतास ना तर ओजसला मी जवळ सुद्धा फिरकू दिलं नसतं. तुझ्यामुळे माझ्यात आणि ओजसमध्ये आगळीक घडली. पण आता ओजस प्रकरण बंद. आता फक्त वीर आणि माझं बाळ ह्या 2च गोष्टी मला महत्त्वाच्या आहेत. आणि त्या मला जीवापलीकडे जपायच्यात. सोनू काय करतोयस लॅपटॉपवर? काम करतोय मी. माझ्याशी बोल ना. मला ना कंटाळा येतो तुझ्याशी बोलायचा. बरं चल ठीक आहे. निदान 1 ग्लास पाणी तरी दे ना मला. नाही. अरे असं काय करतोस? तुला माहितीये ना माझी अवस्था किती नाजूक आहे ते. हे बघ नारायणी, तुला काय 9वा महिना नाही लागलाय. एवढं उठून तू घेऊ शकतेस. तेवढाच व्यायामही होईल तुझा.
नारायण राहू दे मी बस मी देते. काय केवढी भूक लागली, काही खायला पण दिलेलं नाहीये. केवढा वेळ झालाय. स्वतः काय कंटाळा आलाय मला. पंढरी, ठीक आहे, तुला माफ करीन मी एका अटी. त्याला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. मी तुला माफ करावा असं तुला वाटत असेल ते काम करायचं, वाडा सोडून निघून जायचं. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. सरस्वती, मागे आनंदीच्या वेळी यांनी असंच केलं होतं. आता माझ्या सख्ख्या भावावर हात उचलण्यापर्यंत मजल गेली याची. साहेब, हात पहिल्यांदा गोरख दादांनी उचलला. विष्णू, कोणाशी बोलतोय जरा भान ठेव. मुळात माझ्या जवळच्या माणसांवर हात उगारण्याचा अधिकार याला दिला कोणी? मी दिला, कारण तुमच्या जवळच्या माणसांनीच तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. ए अक्का, असं तुझं म्हणणं आहे, आणि तुझ्या म्हणण्याला दुजोरा देणारा कुठलाही पुरावा पोलिसांकडे नाहीये. त्यामुळे उठसूट कोणावरही आरोप करणं बंद कर जरा. नागनाथनी यांना मारण्याचा प्रयत्न केला असं तुला वाटतं, आणि तुझ्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द खरा आहे हे काही गरजेचं नाहीये. अक्का काय खोटं बोलतायत का? ए, ते तुझ्या अक्काला विचार. तुम्हाला माहितीये, हा तुमचा गोरख पोलीस स्टेशन मध्ये गेला होता. नागनाथला सोडवण्यासाठी आटापिटा करतोय हा. याला जरा सांगा ना की नागनाथनी खरंच तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. जरा समजावा ह्याला, सांगा. हे बघ सरस्वती, जसं मी तुला अडवू शकत नाही तसं त्यालाही अडवू शकत नाही. तू नागनाथला पट्ट्यानी मारलायस हे मला आवडलेलं नाहीये. तुझं कायदा हातात घेणं, तेव्हा मी तुला अडवलं नाही, कारण माझ्या ते हातात नव्हतं. आता गोरख त्याच्या पद्धतीने काही गोष्टी पडताळून पाहतोय, पाहू दे. त्याला त्याच्या पद्धतीने काही गोष्टींची छाननी करायची, करू दे. हे बघ, जर नागनाथ गुन्हेगार आहे हे गोरखला पटलं तर तो त्याला सोडणार नाही, माझी खात्री आहे. पण नागनाथ निर्दोष आहे हे जर त्याला पटलं तर माझ्या सांगण्यावरून नाही तो त्याला शिक्षा करणार नाही, याची मला खात्री आहे. हो, काय हे? तुम्हाला काही होऊ नये तुमच्या काळजीपोटीच तर मी विष्णूला तुमच्या खोलीबाहेर उभं केलं होतं ना. ए, माझ्या दादाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू तुझ्या भावाचं रक्षण करायला तू इथे असतोस तरी का? म्हणे मी समर्थ आहे. अगं, याला ठेवून माझे प्राण वाचवशील ग, पण माझ्या भावांचे प्राण तितकेच महत्वाचे आहे. ठीक आहे, यापुढे विष्णू गोरखला अडवणार नाही. एवढंच नाही तर विष्णू आता गोरखची माफी सुद्धा मागेल. विष्णू, माफ करा मला. ठीक आहे, तुला माफ करीन मी एका अटी. त्याला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. मान्य आहेत. ए, तिने खून केली म्हणून उत्तर देऊ नकोस. अक्कांनी खुणवलं काय किंवा सांगितलं काय, अक्का जे बोलतील ते फायनल. ठीक आहे, मी तुला माफ करावा असं तुला वाटत असेल ते काम करायचं, वाडा सोडून निघून जायचं. नाही, अक्कांना सोडून आपण कुठं नाही जाणार. बघ विष्णे, वाडा सोडून तुला जावं लागणार. 1 मिनिट. आता तू ठरवणार या वाड्यात कोण राहील आणि कोण नाही. का रे बाबा, तू कोण? कर्ता पुरुष या घराचा? अक्का, नाही घाबरू नकोस, अजून तुझ्यापर्यंत आलेलो नाहीये मी. नाहीतर तुलाही या वाड्याच्या बाहेर काढ. गोरख दादा नीट बोला. तोही नीट बोल. गोरख तिचा दीर आहे म्हणून त्याला तसं बोलण्याचा अधिकारही आहे. आता तू इथून निघून जा कायमचा. सरस्वती, मी तुला शेवटचं सांगतोय, यापुढे हा विष्णू इथे राहणार नाही.